बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा. आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आय डीला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, स्वप्न जे आपण झोपत पाहतो त्या तरुणाचे कधीच पूर्ण होत नसतात, परंतु जो तरुण रात्र रात्र जागतो आणि अभ्यास करतो त्याचीच स्वप्न साकार होऊन नाव होतं. बांधवांनो, उदाहरणार्थ एका गावामध्ये दोन तरुण होते, पप्पी आणि गप्प्या नावाचे. ते दोघंही भरपूर असे होते, हुशार होते. परंतु एक काय करायचा, जेवढं परीक्षेला येते तेवढाच अभ्यास करायचा. तो जेवढं परीक्षेला आपल्याला येते तेवढाच अभ्यास करायचा. आणि दुसरा मात्र भरपूर मार्क होण्यासाठी आणि वर्गात नंबर येण्यासाठी रात्र जागून अभ्यास करायचा. आणि दुसरा फक्त परीक्षेत जेवढं पास व्हायला पुरतंय तेवढेच तो अभ्यास करायचा. असे दिवसामागून दिवस गेले. हे पुढं असे जातात राहिले. म्हणजे चौथी, पाचवी, सहावी, सातवी असे 10वी लोक गेले. दहावीला गेले, 10वीतून 12वीत गेले. पुढं डिग्री झाली. डिग्री झाल्यानंतर हे दोघंही जॉब करण्यासाठी इकडे तिकडे फिरू लागले. कारण ह्या दोघांची घरची परिस्थिती हलाखीची होती. तर त्या ठिकाणी याचे कमी मार्क असल्यामुळं, म्हणजे ह्या पास याच्यात 10वीला, 12वीला, चौथीला, 7वीला, म्हणजे जे परीक्षा असतात, नवोदय, स्कॉलरशिप किंवा 10वीची बोर्डाची, 12वीची बोर्डाची आणि डिग्रीची सुद्धा जे पेपर होते, हे बोर्डाची परीक्षा होत्या, त्याचे मार्क कमी असल्यामुळं याला कुठेही कामधंदा लागला नाही. कशामुळं? त्याच्या मार्कामुळं. आणि दुसऱ्याला मात्र लवकर काम लागलं आणि काम लागून त्यानं त्याचा कुटुंबाचा भार, म्हणजे भार जे उचलला, कष्ट आईवडिलाला थांबवलं. आणि एवढंच नाही तर पुढं त्यांचं सरकारी नोकरीसाठी सुद्धा त्यांनी वेळ काढून जे प्रायव्हेट जॉब करून सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करू लागला. आणि स्पर्धा परीक्षेत सुद्धा तो यशस्वी झाला आणि त्याने गावात त्याचं नाव केलं. हा मात्र घरीच राहिला. हा मात्र कमी मार्कामुळं, याच्यामुळं घरीच राहिला. मला सांगायचं तात्पर्य बंधू एवढंच की जी झोपेत पाहिले जातात ती स्वप्न कधीच पूर्ण होत नसतात. तर स्वप्न पूर्ण होण्यासाठी जो रात्र जागतो आणि कष्ट करतो त्याची स्वप्न पूर्ण होतात. म्हणून आपले स्वप्न जर ध्येय असेल, ते ध्येय गाठण्यासाठी स्वप्न असेल, ते स्वप्न पूर्णसाठी असे भरपूर असे कष्ट ठेवा, पहिल्यापासून कष्ट ठेवा आणि ठरवलेलं ध्येय गाठा. तेव्हाच तुमचं नाव समाजात, कुटुंबाचं नाव, समाजाचं नाव आणि देशात सुद्धा तुमचं नाव होऊ शकतं. एवढं ठिकाणचं म्हणणं. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. म्हणजे असे चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यात सुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आय डीला सबस्क्राईब करावं. एवढ्या ठिकाणी म्हणणं. धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल.